नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहू शकता महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे. बघा, महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर ही असणार आहे. सर्वात मोठी माहिती आलेली आहे, सर्वात मोठी बातमी आलेली आहे. सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. ती खुशखबर आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पहा. पुढे बघा, महत्त्वाचे नवीन आदेश देण्यात आलेत. महत्त्वाचे नवीन आदेश आहेत. कोणाला आदेश देण्यात आलेत, कशा संदर्भाचे आदेश आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत राहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. पुढे पाहू शकता बघा, या दिवशी 4,500 रुपये भेटणार. तर बघा, थेट 4,500 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. किती महिलांना मिळतील, कधी मिळतील त्याची देखील माहिती आपण पाहणारच आहोत. त्यासोबतच याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी तुमचे पैसे मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा, भरपूर महिला आहेत, त्या महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत. 3,000 रुपये आल्यानंतर त्या महिला आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कोणत्या महिला? खास करून ज्या महिलांना 14 ते 19 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनानिमित्त ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले होते, त्या महिलांचे पैसे खर्च झाले आहेत. आता त्या महिला पुढच्या पैसे येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही वाट पाहतात का? कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. जर तुम्ही या पैशांची वाट पाहत असाल तर हो लिहून पाठवा. वाट पाहत नसाल तर नाही लिहून पाठवू शकता. ठीक आहे. तर बघा, आता भरपूर ज्या काही महिला आहेत त्या या ठिकाणी पुढचे जे काही पैसे आहेत ते कधी येणार आहेत त्याची वाट पाहत आहेत. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्या महिला देखील या पैशांची वाट पाहत आहेत. तर बघा, त्या महिलांना देखील कधी पैसे मिळणार त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजेच त्याची तारीख देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे या दिवशी तुम्हाला 4,500 रुपये जे आहेत ते भेटणार आहेत. पुढे जर आपण पाहिले तर बघा, सर्वांना पैसे परत मिळणार. सर्वांना पैसे परत मिळणार आहेत. सर्व महिलांना हे जे काही पैसे आहेत ते परत मिळणार आहेत. आता कोणते पैसे परत मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. कशा संदर्भाची माहिती ते देखील आपण पाहणार आहोत. पुढे पाहू शकता, मदत हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली. ह्या ठिकाणी महिलांसाठी, महिलांना पैसे येत नाहीत किंवा महिलांना काही अडचणी असतील तर त्यांच्यासाठी मदत हेल्पलाईन जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्याची देखील माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींनी, महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. सर्वात अगोदर सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व माता भगिनींनी, महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून टाका व्हॉट्सअपला. ठीक आहे. तर पाहू शकता, महिलांना मोठी खुशखबर काय ते आपण पाहूया. महत्त्वाचे नवीन आदेश काय देण्यात आले ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, टू दी पॉईंट आपला हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे डायरेक्टली पॉईंट टू पॉईंट आपण या ठिकाणी बोलणार आहोत. कुठलीही वायफळ बळबळ नाही. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओ सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील कपातीची रक्कम तातडीने परत करा, हसन मुश्रीफ. तर पाहू शकता बघा, महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील जी काही कपात केलेली रक्कम आहे ती तातडीने परत करा अशी माहिती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण माहिती आपण नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुढे बघा, कोल्हापूरची बातमी आहे. जर आपण पाहिलं तर बघा, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिनांक 9 ऑगस्टपर्यंत एकूण 9,22,770 अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आलेले असून आजपर्यंत ऑनलाईन अर्जांचे 99.83% काम पूर्ण झाले आहेत. बघा, ऑनलाईन जे काही अर्ज आहेत त्यांचे 99.83% काम पूर्ण झाले आहेत. म्हणजेच या महिलांना पैसे मिळण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झाला आहे. आता बघा, जर तुम्ही कोल्हापूरमधून असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोल्हापूर लिहून पाठवायचं आहे. ज्या ज्या महिला कोल्हापूरमधून असाल त्यामध्ये मग शाहूवाडी तालुका आहे, वेगवेगळे त्या ठिकाणी भाग आहेत, त्या ठिकाणी गावं आहेत, तालुके आहेत. तर तुम्ही त्यामधून असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. शाहूवाडी वगैरे म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता पुढे बघा, तथापि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली तसेच इतर कारणांसाठी बँकांनी कपात करू नये अशा सूचना देऊन सर्व बँकांनी कपातीची रक्कम तातडीने परत करावी असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व बँक प्रतिनिधींना दिलेले आहेत. तर बघा, बँकाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या काही महिला आहेत त्या महिलांचे जर पैसे त्या ठिकाणी कपात केलेले असतील तर ते पैसे तात्काळ त्या ठिकाणी परत करावेत, रक्कम तातडीने परत करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमची जी काही कपात केलेली रक्कम असेल ती त्या ठिकाणी तुम्हाला परत मिळणार आहे. आता तुमची रक्कम कपात केलेली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्या ज्या महिलांचे पैसे कापलेले आहेत, जर तुमचे 1,000 रुपये कापले असतील तर तुम्ही 1,000 रुपये लिहून पाठवा. 500 रुपये कापले असतील तर 500 रुपये लिहून पाठवा. 3,000चे 3,000 कापले असतील तर तुम्ही ते देखील लिहून पाठवू शकता. 1,800 कापले असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. भरपूर महिला आहेत, त्या महिलांच्या तक्रारी होत्यात पैसे कापले म्हणून, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची मिनिमम बॅलन्ससह
अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम बँकांनी परत द्यावी. काही बँकांनी कपातीची रक्कम परत केली असून बघा काही बँकांनी रक्कम परत देखील केली आहे. ज्या बँकांनी अद्याप ही रक्कम परत केलेली नाही त्या सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी. तुम्हाला रक्कम मिळालेली आहे का? जर तुम्हाला ही कपातीची रक्कम परत मिळाली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत कपात केलेली रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवू शकता किंवा मग तुम्ही डिटेलमध्ये लिहून पाहू शकता आम्हाला अजून कपात रक्कम मिळालेली नाही म्हणून. ठीक आहे. तर बघा सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी अशा सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश गोडसे तसेच इतर सर्व बँकांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. आणि त्यावेळेस अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत पालकमंत्र्यांकडून. त्यामुळे महिलांना जे काही तो दिलासा मिळालेला आहे, महिलांसाठी खुशखबर आहे. तुम्हाला तुमची जी काही रक्कम कापण्यात आली होती ती रक्कम तुम्हाला परत या ठिकाणी आता मिळणार आहे. आता आपण पुढची माहिती पाहूया, टू दी पॉईंट डायरेक्ट. तर बघा पुढची माहिती आपण पाहत आहोत पुराव्याच्या सहित. पुढचे पुरावा अशा पद्धतीचा आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4,500 रुपये. तर बघा थेट 4,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याची तारीख देखील ठरलेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठीची योजना नवनवीन माहिती समोर येत आहे. दररोजच नवनवीन माहिती येत असते, ती तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. पुढे बघा, जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते. अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती, परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता, ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे, परंतु सूत्रांची माहिती आहे की 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा होऊन जातील. आता बघा किती पैसे मिळतील. ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळाले होते त्या महिलांना आता 1,500 मिळतील. जर तुम्हाला 3,000 मिळाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो सांगा. ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्या महिलांना आता 4,500 रुपये मिळतील जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज भरला असेल तर. अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी होती. आता आपण पुढचा जो काही पॉईंट आहे तो पाहूया मदत कक्षाच्या संदर्भात. तर बघा पुढची माहिती पुराव्याच्या सहित पाहू शकता. महिलांनो, लाडकी बहीण योजनेसाठी मंगळवेढ्यात खास मदत कक्ष. अडचणी असल्यास बिंदास्त करा या नंबरवर कॉल. तर बघा तुम्हाला काही अडचणी असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्ही बिंदास्त या नंबरवर कॉल करू शकता. नंबर कोणता ते पाहूया. तर बघा पाहू शकता, लाडकी बहीण योजना हेल्पलाईन झाली सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी बँक खात्यावर अद्याप पैसे जमा नाहीत. बँकेत पैसे जमा झालेले पैसे कपात असतील. योजनेत येणाऱ्या कोणत्याही त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता श्रीमती अनुराधा शिंदे किंवा RY विजापुरे या नंबरवर आपण संपर्क करू शकता. तर बघा लाडक्या बहिणींनी ज्या काही अडचणी असतील, तुमच्या पैसे जमा झाले नसतील किंवा तुमचे बँकेत झालेले जे काही पैसे ते कपात झालेले असतील किंवा काहीही तक्रारी काहीही अडचणी असतील, तुमच्या योजनेच्या संदर्भात अर्ज मंजूर होत नाही, भरपूर दिवस झाले अर्ज भरून पेंडिंग आहे, तर अशा अडचणी सोडवण्यासाठी हा जो काही नंबर आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या ज्या काही अडचणी त्या सोडवू शकतात. हा जो काही नंबर आहे तो मंगळवेढासाठी आहे. बघा मंगळवेढा यासाठी हा नंबर आहे. त्यामुळे ज्या काही महिला असतील या ठिकाणच्या त्या महिलांनी नक्कीच या ठिकाणी संपर्क साधून तुमचं जे काही अडचणी असतील तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात किंवा या नंबरवर कॉल केल्यानंतर तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवल्या जातील. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्व माता भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून या लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.